राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोरेवाडी नाका परिसरातील कंजारभट वसाहतीत बेकायदेशीर गावठी दारू भट्ट्यांवर धाड टाकून तब्बल 87,200 किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे। ही कारवाई बुधवारी सकाळी 11:20 गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली। प्रकाश जॅक्सन बागडे, चरण वीरसिंग बागडे, शक्तिक्रांती माटुंगे आणि विजय जॅक्सन बागडे सर्व राहणार कंजारभट वसाहत यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू व उपविभागीय अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर आदींसह होमगार्ड सहभाग घेतला। राजारामपुरी पोलिसांनी अशा अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देखील दिला आहे।